हरिओम. आज शुक्रवार 6 सप्टेंबर 2024, भाद्रपदातली शुद्ध तृतीया, हरतालिका. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की राम करता या भावनेने समाधान मिळतं. ऐकूया. पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्यावेळी कोणी मानसपूजा करत असेल तर फारच उत्तम. दुसरे कोणी यावेळी झोपेत असेल तर आणखीन कोणी मनोराज्य करत असेल, पहाटेपासून ते रात्रीपर्यंतच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायचं. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक खरं समाधान हे कशावरही अवलंबून नाही, ते राम करता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचं एक अत्यंत सोपं साधन सर्वांनी संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितलं आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचं पाणी प्यायलं तरी तहान भागते. त्याप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासूनच सुरुवात करूया. काकड आरती झाली म्हणजे देवाचं स्मरण संपवावं असं नाही, तर सारखी काकड आरतीच करावी असंही नाही. भगवंताचं अखंड स्मरण आणि भाव पाहिजे. यात सगळं काही आलं. मला खात्री आहे तुम्ही आवडीने तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचं कल्याणच करेल ना. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असं पहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावं हे काही त्याच्या हातात नाही. शिवाय त्याला कोणी विचारलं की तुला रस्त्यात कोण कोण भेटलं तर तो म्हणतो माझं लक्षच नव्हतं. त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावं. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. मला विचार विसरला पाहिजे असं म्हणून का त्याचं विस्मरण होणार आहे. नामाकडे जास्त लक्ष द्यावं म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि मग पुढे ते येईन असे होतात. बरं, एकदा वाट चुकलं ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचं. हाच अभ्यास. आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणं ही तपश्चर्या आहे. ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली. ते एवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपलं खचितच कल्याण होईल असं वाटलं आणि म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतलं. तेव्हा मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावं. त्यात आपलं कल्याणच आहे. नामात राहा आणि राम करता ही भावना दृढ करा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.